हे मित्रांनो, माझ्या ब्लॉग मध्ये तुमचं नक्कीच स्वागत आहे. आता तुम्ही म्हणत असाल एवढे दिवस ब्लॉग नाही टाकलंस, हे बघा हाताला काय लागलेलं आहे. ब्लॉग आपला सुरू ठेवत आहे मी. ब्लॉग हे सुरू ठेवेल आणि तुम्ही आमचं सबस्क्राईब सुरू ठेवा. चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा. आता आपण पुढे बघूच, आमच्या रामाचे भव्य दिव्य अशी पालखी निघणार आहे बघूच. तर चला मित्रांनो, जाऊयात आपण. बघा रामाच्या रांगोळी वगैरे बघा बघा किती रांगोळ्या काढलेल्या आहेत तिथे. नको खाण्याची बघ. प्रसन्न झालेला आहे. बघा बघा तुम्ही, ही बघा किती मोठी रांगोळी काढलेली आहे. राम येण्याच्या एवढ्या वर्षा वनवास संपल्याबद्दल हर्ष जो झालेला आनंद झालेला लोकांना, त्याचं रामाचं स्वागत एवढं सुंदर याच्यात आम्ही करण्याचा प्रयत्न केलेला आहे. जमेल तशा प्रयोजने रामाचं स्वागत करण्यासाठी आम्ही रांगोळीचं मी स्वतः तयार केलेली आहे आणि ही रांगोळी मी स्वतः काढलेली आहे. बघा रामाचे किती भक्त. हे बघा हे आमचे काका. नमस्कार. जय श्रीराम. जय श्रीराम. रामाची किती उत्तम प्रकारे रांगोळी काढलेली आहे. बघा बघा, या बघा या आमच्या ताईचा. हे बघा रामाचे किती भक्त आलेले आहेत. आता रामाचा आपण आशीर्वाद घेऊया. जय श्रीराम. रामाच्या प्रसादाची तयारी चालू आहे. हे बघा आमच्या गावातले उत्तम जेवण करणारे असे पका कसे बनवतात प्रसाद. पका पदार्थ आपला चेहरा दाखवा प्रेक्षकांना. आता आपण पण हातभार लावूया थोडा. हाताला लागलाय. आपल्याला काय जमा नाही काय धावल्या बिवल्या मारायला. जेवणच शेवटी ते एकदम उत्तम प्रकारेच करतात. आता पालखीचा सोहळा देवळापर्यंत आलेला आहे बघा तुम्ही. रामाच्या पुजारी वगैरे सगळं आहे. तर तुम्हाला आजच्या पालखीच्या सोहळ्याबद्दल कसं वाटतंय? छान वाटतं बाबा. कार्यक्रम हा जनरल आहे पण मस्त वाटतं. आम्हाला तर मस्त वाटतं. चांगलं आनंद वाटलाय सगळ्या लोकांना आनंद. सगळी मंडळी उत्सुकतेने हजर झालेली सामील झाले. मिरवणुकीमध्ये सामील झालेली आहे आणि मिरवणूक आता मंदिरात आलेली आहे. पूर्ण गाव फिरले आणि देवळात आलेले. आता देवळात सगळं रामपठण सुरू आहे.
आणि हे बघा हे रामाचे आमच्या देवळातले पुजारी असे रोजचे रामाची अशी पूजा करतात. तर त्यांना दर्शन घ्या. तुम्ही रामाची पूजा दिवसात किती टाइम रोजचे करतात? सकाळी आणि संध्याकाळी. सकाळी आणि सकाळी लवकर करतो 6:00 आणि संध्याकाळी 5 वाजता 6 वाजता. आपण देवळात जाऊया. थांब आलं नाही. हे बघा सगळ्या रामाचे भक्त असे बसलेले आहेत देवळात. बघा किती भक्त असे रामाचे बसलेले आहेत. तर मित्रांनो ही व्हिडिओ आवडली असेल तर नक्की कमेंट करून सांगा, लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि आपल्या मित्रांना नक्की पाठवा आणि कमेंट मध्ये नक्की बोला जय श्रीराम. तर मित्रांनो पुढची व्हिडिओ लगेच येईल.